मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अतिशय महत्वाकांक्षी आणि राज्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। परंतु या योजनेची कागदपत्रे काढताना राज्यभरामध्ये महिलांना येत असलेल्या अडचणी, विशेष करून रहिवासी दाखल्याबाबत कागदपत्रे नसल्याने होत असलेले तारांबळ पाहता मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना होते या कागदांची अडचण, सीएम साहेब ही अट कशाला हो या हेडिंग खाली बातमी केली होती। त्याचे पडसाद राज्याच्या अधिवेशनात उमटले। तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळीच या योजनेसाठीची शिथिलता माध्यमांशी बोलताना जाहीर केली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत याची नियमावली सरकारने जाहीर केली आहे। यातले काही नियम सरकारने शिथिल केले आहेत, त्यामुळे या योजनेचा आणखी काही महिलांना लाभ होणार आहे। कोणते नियम शिथिल करण्यात आले आहेत याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे। त्यानुसार महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे, शिवाय जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली। ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत। महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेअंतर्गत थेट 1,500 रुपये जमा होणार आहेत। आता यातील काही नियम शिथिल करण्यात आले आहेत। त्यानुसार पात्र महिलांच्या वयात शिथिलता आणण्यात आली आहे। ज्या महिलांचे वय 65 वर्षे आहे त्या महिलांनाही या योजनेचा लाभ होणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा वयाची अट 21 ते 60 वर्षांपर्यंत होती, त्यात बदल करण्यात आला असून ज्या महिलांचे वय 21 ते 65 पर्यंत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। शिवाय जमिनीची अटही शिथिल करण्यात आली आहे। ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार होती, मात्र त्यातही आता बदल करण्यात आला आहे। जमिनीबाबतची अट वगळण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेत करण्यात आलेल्या बदलाची माहिती दिली। त्यानुसार आता 65 वर्ष वय असलेल्या महिलांनाही त्याचा फायदा होणार आहे। अर्ज करण्यासाठी गर्दी होत आहे याची दखल सरकारने घेतली असल्याचेही ते म्हणाले। शिवाय वेळ निघून जाणार नाही याची काळजी सरकार घेईल। जर पैसे खात्यात जमा होण्यास वेळ लागला तर जुलै महिन्यापासूनचे सर्व पैसे एकदम खात्यात जमा केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। बहीण लाडकी योजना ही महायुतीच्या भावांकडून बहिणींना दिलेला आहेर आहे असेही ते यावेळी म्हणाले। सर, आता तुम्ही बैठक घेतली, काय नेमकं चेंजेस केलेलं आहे, काय निर्णय घेतलेला आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जाहीर केली सरकारने आणि त्यामुळे सर्व आमच्या बहिणी जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर आपल्या या योजनेमध्ये सामील होण्यासाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की 15 दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही, आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही, असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये, तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे। ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 31 ऑगस्टपर्यंत सगळे जी काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे, मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना 1 जुलैपासून पैसे मिळणार आहेत। 1 जुलै मग ऑगस्टमध्ये झालं तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे, जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहेत, सुटसुटीत केलेले आहेत। त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल, त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास, त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल, शाळेचा दाखला असेल 15 वर्षापूर्वीचा, रेशन कार्ड पिवळं आणि केसरी 15 वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल। त्यामुळे कुठलीही काळजी त्यांनी करू नये, कुठलीही चिंता करू नये। आणि दुसरी गोष्ट, या सर्व नोंद आणि प्रक्रियेला कुठलाही एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही। कुणी कुणाला पैसे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल। जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील
अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत, त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.